मोफत डीमॅट अकाउंट ओपन होतं म्हणून आपण सहज ओपन करून टाकतो. एकदा ओपन केले की आपण ते परत चेक देखील करत नाही. तर या डीमॅट अकाउंटचे काही तोटे आपल्याला होतात का, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मोफत डीमॅट अकाउंट ओपन करा, क्लास जॉईन करा, डीमॅट अकाउंट ओपन करा, प्रीमियम सर्व्हिस घ्या, डीमॅट अकाउंट ओपन करा, ईबुक मिळवा. अशा वेगवेगळ्या जाहिराती आपल्या समोर येतात आणि आपण काय विचार करतो, आता कुठे आपल्याला पैसे द्यायचे, एक साधं फक्त डीमॅट अकाउंट तर ओपन करायचं आहे असं समजून आपण काय करतो, डीमॅट अकाउंट ओपन करून टाकतो. पण त्या डीमॅट अकाउंटमुळे काय आपल्याला फायदे तोटे आहेत का, हे आपण बघूया. डीमॅट अकाउंट आपण ओपन केलं, अकाउंट ओपन केलं, त्याच्यावरती काही दिवस ट्रेडिंग केली आणि त्यानंतर ते अकाउंट आपण परत ओपन देखील केलेलं नाही. जर असे आपल्याकडे अनेक अकाउंट असतील तर ते बंद करून टाका. का? तर प्रत्येक डीमॅट अकाउंटला अकाउंट मेंटेनन्स चार्जेस म्हणजे एएमसी असते. तुम्ही म्हणाल की माझ्या ब्रोकरने सांगितलं की अकाउंट मेंटेनन्स चार्जेस झिरो आहे. 99% हे एका वर्षासाठी झिरो असतात. त्याच्यानंतर ते जर डिस्काउंट ब्रोकर असेल तर त्यांचे चार्जेस 200 पासून ते 300 350 पर्यंत असतात. फुल सर्व्हिस ब्रोकर असेल तर 800 रुपये पासून 2-3 हजार पर्यंत हे चार्जेस राहतात. तुम्ही म्हणाल माझ्या डीमॅट अकाउंटवरती पैसेच नाहीत. तर जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा आपण ई साईनच्या स्वरूपात कंपनीच्या सर्व टर्म अँड कंडिशन आपण मान्य केलेले असतात. काही ब्रोकर हे तुमचं डीमॅट अकाउंट मायनसमध्ये नेतात, तर काही ब्रोकर हे त्यांचे अकाउंट मेंटेनन्स चार्जेस तुमच्या बँक अकाउंटमधून कट करत असतात. जर तुमचे अकाउंट 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि तुम्ही ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरती केलेली नाही, तर ते अकाउंट परत तुम्हाला सुरू करण्यासाठी ही केवायसीची प्रोसेस परत करावी लागते. अशा वेळी काय होतं, आपण 6 महिन्यानंतर डायरेक्ट त्या अकाउंटवरती पैसे ऍड करतो. पैसे ऍड केल्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करायला बघतो, पण ती होत नाही. म्हणून आपण काय करतो, पैसे विड्रॉल करायला बघतो, तर पैसे देखील विड्रॉल होत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही 6 महिन्यापेक्षा जास्त तुमचं डीमॅट अकाउंट बंद असेल तर त्याची ई केवायसी आपल्याला परत करावी लागते. त्याच्यामध्ये परत आपला वेळ वगैरे वाया जातो. 48 तासानंतर ते आपलं अकाउंट ऍक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या सिबिल स्कोअरवरती. जर तुमचं डीमॅट अकाउंट मायनसमध्ये गेलेलं असेल किंवा तुम्ही अकाउंट ओपन केलाय पण ते वापरलेलं नाही, त्यामुळे काय होतं, तुमचं एएमसी तुमच्या अकाउंटवरती पडत राहतो. त्यामुळे तुमचा ब्रोकर हा काय करतो, क्रेडिट ब्युरोला तुमची माहिती पोहोचवतो. कारण आपण डीमॅट अकाउंट ओपन करताना पॅन कार्ड सर्रास वापरतो, त्यामुळे आपली सगळी माहिती त्यांच्याकडे ऑटोमॅटिक जाते. त्यामुळे याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या सिबिलवरती होतो. आणि साहजिकच काय, सिबिलवरती याचा परिणाम झाला की भविष्यात आपल्याला लोन घेताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. गोष्ट किती छोटी आहे बघा, मोफत डीमॅट अकाउंट म्हणून आपण ओपन करतो, पण ती भविष्यात आपल्याला खूप महाग पडू शकते. जर त्याच्यावरती आपण ट्रेडिंग करत असो तर काही प्रॉब्लेम नाही, किंवा समजा तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, तरी देखील काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण समजा तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि तुमचे भरपूर डीमॅट अकाउंट असतील तर तुम्हाला त्यांची युजर आय डी पासवर्ड हे देखील माहीत नसतं. काही वेळा त्याच्या याच्यामध्येच आपले बरेचसेच डीमॅट अकाउंट पडून राहिलेले असतात. हे डीमॅट अकाउंट जे बंद असतात, जे आपण कधीही वापरलेले नसतात, ते हॅक होण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्हाला आमच्याकडून असा सल्ला राहील की जी डीमॅट अकाउंट तुम्ही वापरत नाही, ती कंपनीकडून ऑफिशियल रित्या जी काही प्रोसेस असेल ती करून बंद करून टाका. यामुळे काय होईल, तुमचे अकाउंट मेंटेनन्स पण जे जातात, जे काही खर्च होतात ते थांबतील. परत जो काही तुम्हाला पुढे भविष्यात त्रास होणार आहे, सिबिलचा असेल किंवा अकाउंट हॅक वगैरे होण्याचा, तो देखील त्या ठिकाणी कमी होईल. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येईल की आमच्याकडे किती डीमॅट अकाउंट असायला पाहिजे.
जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एक डीमॅट अकाउंट तुम्हाला पुरेसं आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लस ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही 2 ते 3 अकाउंट वापरली पाहिजेत. फक्त ट्रेडिंग करताय तर एक अकाउंट बास आहे. इन्व्हेस्टमेंट करताय तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट असा ब्रोकर की तिथं ब्रोकरेज चार्जेस नसते. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटला पण सेम, जिथं ब्रोकरेज नसेल त्या ठिकाणी. आणि ट्रेडिंगच्या बाबतीत म्हणाल तर सर्वात कमी ज्या ठिकाणी ब्रोकरेज आहे त्या ठिकाणी. कारण झिरो ब्रोकरेजचं जे डीमॅट अकाउंट आहे त्याला मग ग्लिचचा तीन वगैरे प्रॉब्लेम येतो, ऑर्डर वगैरे नाही प्लेस होत. त्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करताना पैसे मिळतात, तर द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे कमी ब्रोकरेज असणारं डीमॅट अकाउंट आपण ट्रेडिंगसाठी वापरलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा ब्रोकर निवडा. पहिल्याच वर्षी जास्तीत जास्त अकाउंट मेंटेनन्स चार्जेस हे फ्री असतात. दुसऱ्या वर्षानंतर 99% ब्रोकर हे दुसऱ्या वर्षापासून तुमच्याकडून अकाउंट मेंटेनन्स चार्जेस घ्यायला सुरू करतात. आणि हे सगळं त्यांच्या टर्म अँड कंडिशन मध्ये असतं, जे आपण खोलवरती जाऊन कधीही वाचत नाही. ते जेही तुमचे अकाउंट डीमॅट अकाउंट बंद आहेत 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून, किंवा आता भविष्यात पण तुम्ही वापरणार नाहीत असे काही तुमचे डीमॅट अकाउंट असतील, तर ते अकाउंट काय करा, क्लोज करून टाका. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करा, किंवा ज्याच्याकडे तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही कॉल करून अकाउंट क्लोजची प्रोसेस विचारून घ्या. काही लोकांना युजर आय डी जर सापडत नसेल तर तुमची जी ईमेल आय डी आहे त्याच्यावरती दररोज तुमचा ब्रोकर तुम्हाला ईमेल करतो, किंवा आठवड्यातून एकदा ईमेल करतो. त्याच्यावरती तुमची युजर आय डी तुम्हाला भेटून जाईल. पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून तो पासवर्ड देखील मिळवू शकता. आणि एकदा का तुम्हाला युजर आय डी पासवर्ड मिळाले की तुम्ही तुमचा अकाउंट क्लोज करू शकता. अकाउंट क्लोज करण्यापूर्वी तुम्ही तुमचे जे काही त्याच्यामध्ये पैसे असतील ते विड्रॉल करा, आणि त्याच्यानंतर अकाउंट प्रोसेस जी काय असेल क्लोजची प्रोसेस ती करून घ्या. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.